हागे माझे हाती पहा कवळ सांगती, देवे दिला खातो भाग, कराल ते करालाग. झाले ऐसे पोटवरी करोणी बुभाट, देवे दिला खातो भाग, कराल ते करालाग. तुका म्हणे घरी मग कैच्या या परी, देवे दिला खातो भाग, कराल ते करालाग. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरण संतसिया, दुसरे चरण संतसिया. कृपा दाने कथेचा विकार, कृपा दाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्त्युदारा, सोपान देवा मस्तक माझे पायावरी यावर करी. संतांच्या हागे माझे हाती पहा कवळ सांगती, देवे दिला खातो भाग, कराल ते करालाग. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये गोपाळाच्या रूपामध्ये असताना इतर गोपाळाशी करत असलेला संवाद तो स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल गोपाळाचा संवाद व्यक्त करणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये एक विशिष्ट अधिकारी असाधारण अशा प्रकारचा गोपाळ इतर गोपाळांना उद्देशून काही संदेश देतोय, प्रेरणा करतोय, उपदेश अशा प्रकारचा करतोय. आणि त्याचा अनुवाद तुकोबारायांनी केला. पहिल्या वाक्यामध्ये मी असं म्हटलं की तुकोबाराय गोपाळाच्या रूपामध्ये इतर गोपाळांना प्रेरित करतात. त्याचं कारण हे की तुकाराम महाराज द्वापार युगामध्ये भगवंताच्या अवतार कालामध्ये गोकुळात होते. विठ्ठल तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती, तुम्ही होते का तेव्हा? तुकाराम महाराज त्या वेळेला होते. अशा प्रकारचं तुम्ही असं जे विधान केलेलं आहे कशाच्या आधारावर केलं? तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं का तुकोबारायांना त्या ठिकाणी? तर तुकोबाराय त्या कालामध्ये होते याच्याकरता आधार पुरावा प्रमाण तुकोबारायांचंच आहे. कारण तुकोबाराय म्हणतात देवानी जे जे अवतार घेतले सगळ्या अवतारामध्ये मी बरोबर आहे. जे झाले अवतार
तुकाच्यांचे बरोबर जे झाले अवतार तुकाच्यांचे बरोबर तुकाच्यांचे बरोबर तुकाच्यांचे तुकोबाराय म्हणतात की या पांडुरंगाचे जे जे अवतार झालेले आहेत त्या प्रत्येक अवताराच्या बरोबर तुका आहे. निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाईस सवे चारीत हिंडत असो. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की ज्या वेळेला तो गोवळी बनला त्यावेळेला त्याच्याबरोबर आम्हीही गायी चारत फिरत होतो. मग याच्यापेक्षा आणखीन दुसरा कोणता पुरावा पाहिजे की तुकोबाराय त्यावेळेला होते याच्याकरता? तुकोबाराय स्वतः सांगतात आम्ही त्यावेळेला होतो. तसं नाही, पण या अभंगामध्ये इतर गोपाळाशी संवाद करणारे तुकोबारायचे आहेत. याला आधार काय आहे? याला हाच आधार आहे की जसे तुकोबाराय त्यावेळेला म्हणजे या वेळेला बाकीच्या गोपाळाला सांगतात तसं त्याही वेळेला ते सांगत असले पाहिजेत. प्रसंग हा आहे की भगवंतानी गोकुळामध्ये बाललीला प्रारंभ केल्यापासून गोकुळातले बहुतेक सगळे गोपाळ मग भगवंताच्या वयापेक्षा लहान असणारे, भगवंताच्या वयापेक्षा थोडे मोठे असणारे आणि समवयस्क हे सगळेच्या सगळे भगवंतानी आपल्या लीला माधुर्याने आपल्याकडे खेचून घेतलेले होते. उठले गोपाळ की कृष्णाकडे यायचे. दिवसभर त्यांच्याबरोबर हाही ओंधळायचा, खेळायचा. पण मग भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं पोरांना आपल्याबरोबर खेळावं असं वाटतंय, आपल्याबरोबर खेळायला येतातही हे, पण खेळाचा आनंद काही यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. असं काय होतंय? असं का होतंय? जर हे खेळतात तर खेळाचा आनंद का नाही? कीर्तनाला येतात, भजनाला येतात, प्रवचनाला येतात, पारायणाला बसतात, तरी गौरी फोडल्यासारखं थोबाड का दिसतं यांचं? सुकलेले चेहरे का आहेत? मग सगळ्या गोपाळांना उद्देशून कृष्णाने प्रश्न विचारला, का रे अरे तुमचे चेहरे सुकलेले कशामुळे? सगळे एकामेकाकडे पाहिले, सांगायचं कोणी बोलायला आमचे चेहरे सुकलेले काय? मग सगळ्यांनी त्यांच्यातला नेता पेंद्याला बनवलं. पेंद्या तू आमचा प्रतिनिधी, तू सांग आमचे चेहरे का सुकलेले? मग पेंद्या उठला, त्यांनी सांगितलं कृष्णा यांचे म्हणजे आमचे चेहरे का सुकलेले हे तुला कसं कळणार? कारण राजाला दिवाळी माहीतच नाही. तू राजाचा पोरगा, नंद बाबाचा, पुन्हा एकुलता एक पोरगा, पुन्हा उशिरा झालेला. त्याच्यामुळं आमच्या वेदना, आमचं दुःख तुला काय माहितीये? भगवान म्हणतात म्हणूनच तुम्हाला विचारतोय मी की तुमचे चेहरे सुकलेले का आहे? पेंद्यानी सांगितलं, खरं सांगायचं कृष्णा, कारण आता वेळ जास्त नाहीये, अगदी स्पष्ट बोलायचं तर आम्हाला भुका लागलेली आहे. आणि मग ती आतली भूक चेहऱ्यावर स्पष्ट अशा प्रकारची काय होते, जाणवते, दिसते. आणि भूक लागली असल्यामुळं मग आम्ही खेळत जरी असलो तरी खेळण्यात काय येत नाही, आनंद नाही येत. खेळावं वाटतं, खेळण्याकरता येतोही, पण तिकडं असल्यावर इकडं यावं वाटतं आणि इकडं आल्यावर तिकडं जावं वाटतं. विठ्ठल 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 आणि तू
कृष्णा काय खेळायाचे सुख काय खेळायला सुख काय खेळायला सुख फांदी भार पोटी भूक फांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख काय खेळायचे तू सांग कृष्णा की जर पोटात आग पडलेली असेल तर खेळण्याचा काय आनंद येणार आहे कृष्णाने सांगितलं "हा, ते बी खरंच आहे कारण वृत्ती भुकेकडेच अशा प्रकारची जर लागलेली असेल तर ती वृत्ती खेळात येणार नाही आणि खेळातच नाही आली तर खेळात रंगणार काय आनंद कसं काय येणार आहे पण मग त्यांनी विचारलं तुम्हाला तर माहिती होतं आपल्याला खेळायचंय म्हणून म्हणले हो मग तुम्हाला खाऊन येता येत नव्हतं का खाऊन का नाही आले तुम्ही तो म्हणला खाऊन आलो नाही आम्ही असं नाहीये खाऊन आलो म्हणजे तुम्ही खाऊन आले हा रोजच खातो आम्ही रोजच खातो खाऊनच अशा प्रकारचं आलो मग पण भूक नाही गेली खात नाही असं नाही आम्ही खातो किती काय खाल्लंय आज आतापर्यंत तुम्ही कधी हिशोबच केलेला नसेल की आतापर्यंत आपण चहा किती डोसलाय ते आतापर्यंत किती क्विंटल गहू संपवलेला आहे याचा हिशोब केल्यानंतर लक्षात येईल मला उगा 1 किलो जरी धरलं दिवसाचं म्हणजे तिन्ही टायमाचं दररोज किती 1 किलो धरलं तरी महिन्याला 30 किलो म्हणजे 12 महिन्याचे किती झाले 12×36 म्हणजे 360 किलो एका वर्षाला आणि असं 40 वर्षापासून आपण खातो एवढं जरी धरलं काय बरं सोंग आहे काय ट्रक नाही पुरणार त्या गावाला एवढं बर्बाद केलेलं आहे खातो नाही असं नाही आम्ही खाल्लंय पण पोट नाही भरत खाऊन पोट भरत नाही हा नाही भरत खाऊन पोट भरत नाही खरं सांगू कृष्णा हा खाल्ल्यावर वाढते भूक खाल्ल्यावर उलटी आग काय होते वाढते महाराज वाढते आता काय पूर्वी दुष्काळ पडत नव्हते का पूर्वी नापिकी जमिनी नव्हत्या का काय होते मग पूर्वीचे लोक काय फाशाच घेत होते का आता अलीकडच फाशा का वाढल्या त्याचं कारण दुष्काळ नाही त्याचं कारण यांची आग वाढलेली आहे विठ्ठल विठ्ठल इकडच्या तिकडच्या तक्रारी कृष्णाच्या येत होत्या यशोदेला की कृष्ण लोणी चोरतो म्हणून मग एका दिवशी दुपारी यशोदेनं सांगितलं कृष्णा असो एवढी मोठी अशी मडक कमीत कमी 30-40 किलो लोणी असेल त्याच्यात तेवढं आणून ठेवलं कृष्णा पुढं सांगितलं कृष्णा तृप्त होईपर्यंत आता खा बरं तो म्हणला तृप्ती तर होत नाही मैया काय करू तृप्ती नाही होत पोरांना विचारलं पोरांनी ते सांगितलं की आम्ही खाऊन येत नाही असं नाही पण घरच्या खाल्ल्यामुळं पोट भरत नाही.
मनाची तृप्ती होत नाही. शरीराचं पोट भरलं तरी मनाचं काय होत नाही, पोट भरत नाही, मन तृप्त होत नाही. तशीच आग असते, उलट वाढते. सायकल बी नसते तेव्हा सायकल घ्यावी वाटते. मग सायकल घेतल्यानंतर तृप्त होतो का वाहनाबद्दल? नाही. मग काय, पाय दुखतात, गोळे येतात असं पॅन्डेल मारून. मग पॅन्डेल न मारणारी सायकल असावी वाटते, म्हणजे मशीनची. त्याला मोटरसायकल म्हणतात. मोटरसायकल घेतली, जीव भरला का? कशाचा भरला? वारं लागत, कुठं स्लिप होते. मग 4 चाकाची असावी वाटते. आग वाढली, 4 चाकाची घेतली, पण मग लय गरम होतं दुपारी. मग एसीची असावी वाटते. एसीची घेतली, मग फुग्याची असावी वाटते. फुग्याची म्हणजे माहिती ना तुम्हाला, एअर बॅग असलेली. म्हणजे काहीला पुढूनच फक्त एअर बॅग असतो, मग चौकडून एअर बॅग असलेली असावी वाटते. तिला लागतात करोडोनी पैसे. अशी ही आग. प्रत्येक, एकच उदाहरण दिलं मी, प्रत्येक विषयाच्या बाबतीत ही आग काय होते, वाढते वाढते. पेंड्याने सांगितलं खात नाही असं नाही, आम्ही खातो पण पोट भरत नाही, उलट आग वाढते. कृष्णाने थोडा विचार केला की हे खाऊन यांचं पोट का भरत नाही, आणि मग त्याची 2 कारणं त्याच्या लक्षात आली. 2 कारणं लक्षात आली. याचं एक कारण हे आहे की पोट भरणारं हे खात नाहीत. खाऊन यांचं पोट भरत नाही याचं कारण आहे, ज्यांनी पोट भरतं ते हे काय करत नाहीत, खात नाहीत. खाल्ल्यानंतर पोट भरतं हे खरं असलं तरी काहीही खाल्ल्यानंतर पोट भरतं असं कोणी सांगितलंय? खाल्ल्यानंतर पोट भरतं हे खरं आहे, पण एकाने खाता सोडाच खाल्ला 2 किलो. काय खाल्ला? खाता सोडा. तृप्त झाला असेल तुम्हाला वाटतं, ढेकर आली असेल त्याचं. कशाची ढेकर महाराज? खात होता तवाच खळबळ झाली, आणि त्या खात्या सोडा तेव तर बाहेर गेलाच गेला, पण काही थोडंफार जुनं पानं होतं मधलं, ते बी बाहेर काढलं त्यानं. तेव्हा हे पोट भरणारं खात नसतील एक, किंवा पोटभर खात नसतील. पोट भरणारं खात नसतील किंवा पोटभर खात नसतील. एवढं तेवढं खाल्ल्यावर माणसाचं पोट नाही भरत, मग उलटी काय होते, भूक वाढत राहते. काय असेल ते असेल, पण मग देवाला सगळ्यांची दया आली आणि त्यांनी ठरवलं की आपण सगळ्यांना पोटभर खाऊ घालायचं. आणि जाहीर केलं, त्यांनी सांगितलं हजी देतो पोट भरी, मी तुम्हाला आज पोटभर खाऊ घालतो. बोला, मंजूर आहे का तुम्हाला? पेंद्यानी सांगितलं पोटभर जर तू खाऊ घालत असेल तर कोणाला मंजूर न होण्याचं काही कारणच नाही ना. आम्हाला भूक आहे, घरी खाल्लं तरी आमचं पोट भरत नाही, आणि जर तू पोट भरेपर्यंत खायला देणार असशील तर मंजुरीचा प्रश्न नाहीये, पण तुझ्या अटी सांग ना अगोदर. म्हणजे पोटभर खाण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं की याच्याकरता पहिली अट आहे, तुम्हाला माझ्या मागं यावं लागेल. याल तरी याले लागे, याल तरी याले लागे, याल तरी याल तरी
अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे त्याच्याकरता तुम्हाला पहिलं काम करावं लागेल की मला चिकटून माझा संबंध ठेवून यावं लागेल. याला तरी अरे लागे. दुसरी हे आहे की माझ्या माग येत असताना शांत बोलायचं नाही कुणी कोणाला आणि धावपळ नाही करायची, गडबड नाही करायची. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की पोटभर मी खाऊ देणार, पण ते तुम्हाला खाण्याकरता अगोदर जे तुम्ही खाता ते फेकून द्यावं लागेल. तुम्ही जे खाता त्याचा तुम्हाला काय करावं लागेल, त्याग करावा लागेल. तो का म्हणे सांदा घाटे तेने पोटे भरू नका. बघा बघा, कोणाला जमलं तर या माग निघाले भगवान. आता भगवंतांनी सांगितल्यावर परिपूर्ण त्याच्यावर विश्वास टाकून काही तर त्याच्या माग गेले, पण मग बाकीचे थोडे संशयात होते. कसं तू म्हणतो पोट भर दे ना, काय पोट भर देते, इथे एवढी लोक कोणाचंच पोट भरत नाही, हा काय पोट भर देणार आहे, बामटा दिसतो. तुम्ही सांगा तुमच्या बापाचं तरी पोट भरलेलं आहे का? एवढं 90च्या वयाला गेलंय ते. मी तर 40 वर्षाचा हिशोब सांगितला, तरी त्याचं पोट भरलंय का? नाही हो. आणि मग तुमच्या तरी कुठं बापाचं? आमच्या बी बापाचं नाही भरलेलं. म्हणजे कोणाच्याच बापाचं भरलेलं नाही, ह्यो काय पोट भर देणार आहे? काही खरं नाही राव, विचार करा थोडा. तोपर्यंत हा पुढे गेला, त्याच्या मागे काही गेले बी. त्याच्यात त्या तुळीत तुकाराम महाराज होते. आता तिथं माग गेल्यानंतर देवाने त्यांना पोट भरेल असा माल दिला, तृप्त होणारा. यत् प्राप्य न किंचित वांछति न द्वेष्टी न रमते नोत्साही यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती अमृतो भवती. अशा प्रकारचा सारमाल भगवंतांनी त्या तुकोबारायांना दिला. तुकोबारायांनी पोट भरेपर्यंत तो खाल्ला आणि असं पोट भरून खाल्ल्यानंतर पुन्हा हातात घेतला आणि परत आले तर हे गुळक हितच. आणि मग तुकोबाराय आश्चर्यचकित होऊन म्हणतात, अरे तुम्ही इथंच काय करू राहिले, तुम्ही गेले नाही का देवाच्या माग? देवाच्या माग काय आहे, खरंच मी पोट भरतं का? तुकोबाराय आपल्या हातातला घास त्यांना दाखवून सांगतात, बघा माझ्या हातात काय आहे ते. आगे माझे हाती
कवळ गोपाळांना दाखवत तुकोबाराय म्हणतात की हागे माझे हाती पहा कवळ सांगाती, माझे हाती कवळ पहा. माझ्या हातामध्ये तुम्हाला हा गोळा दिसतोय, घास दिसतोय, बघा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे की हा कुणी दिला आणि कधी दिलेला आहे? बरोबर म्हटलं, आम्हाला कसं काय माहिती? आम्ही इथंच आहे. तेव्हा हा कवळ कुणी दिला आणि कधी दिला दुसऱ्या चरणात सांग. देवे दिला खातो भाग, देवे दिला खातो भाग, देवे दिला खातो काळ, हो देवे दिला खातो काळ, हो देवे दिला खातो भाग, देवे दिला खातो भाग, देवे दिला खातो भाग, हो देवे दिला खातो भाग. करालचे कुणी दिलेला आहे? म्हटले देवाने दिला. प्रसाद देतो पंढरीनाथ, म्हणूदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तुकोबाराय म्हणतात देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. देवाच्या प्रसादाचं भोजन करा, देवाच्या प्रसादाचं अशा प्रकारचं सेवन करा. म्हणले काय विशेष आहे देवाच्या प्रसादामध्ये? तुकोबाराय म्हणतात मी देवाच्या प्रसादाचं भोजन करतोय. तुका लाधला आहे उच्चिष्ट भोजन, आला बाहेरी प्रेमे ओसंडून. तेव्हा देवे दिला भाग खातो. देवाने जो वाटा दिला, भाग दिलाय, त्याचं मी काय करतोय? सेवन करतो. विशेष काय आहे म्हटले त्याचा? देवाने हा भाग दिला, तुमच्या हातामध्ये तुम्ही स्वतः खाल्लेला आहे, आम्हाला दाखवत आहात, ठीक आहे, पण असा विशेष काय आहे त्याच्यामध्ये? झाले ऐसे पोट, 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 झाले ऐसे
कवळ आहे, जो मला कुणी दिलेला आहे? देवाने दिला. कधी दिला? सांगाती. ज्या वेळेला मी त्याच्या सानिध्यामध्ये गेलो, संगतीमध्ये गेलो, संगतीमध्ये गेल्यानंतर त्याने हा मला दिलाय. आणि याचा विशेष आहे पोट झाले. याचा विशेष काय आहे? मन तृप्त झाले. तृप्त झालं मन. तृप्त मन झालेलं आहे असं कशावरून ओळखता येतं? ज्या वेळेला कसलीच अपेक्षा त्याच्यात राहत नाही, तृप्तीचं हे द्योतक असतं. जेवायला मनुष्य बसलेला आहे, सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक केलेला आहे, सुगरणी बाईनं स्वयंपाक केलेला आहे आणि वाढणारी उदार आहे. सुगरणी आणि उदारे नाही का बाई? सुगरण आहे आणि उदार आहे. हाही जेवणारा आहे म्हणजे भरपूर खाणारा मनुष्य आहे, पण मग त्याला काही मर्यादा असतातच ना. त्याचं पोट भरलं, अगदी इतकं खाल्लं त्याने, इतकं खाल्लं की समोरच्या माणसाला दिसायला लागलं. एकाने त्याचं पोट दाबलं तर जसं काही कपाळाला दाबल्यावर दबत नाही तसं झालं. मग म्हणलं आता नको नको, नाही नाही थोडं घ्या, काही बी घ्या, काहीच नको, काहीच नको. भात नको, भजे नको, श्रीखंड नको, बासुंदी नको, जिलाबी नको, काहीच नको. अरेच तो ताट असा उचलतो आणि इकडं तिकडं पळायला लागतो. मग समजायचं की याचं काय झालंय? पोट भरलेलं आहे. ज्या वेळेला खऱ्या अर्थाने तो नको म्हणतो. कधी कधी माणसाला नाविलाज म्हणूनही नको म्हणावं लागतं. आता 4-5 पोळ्या खाणारा पथ्या जेवायला बसला आणि त्याला पहिल्यांदा चतकुर चपाती वाढली. चतकुर संपली, मग पुन्हा त्या चतकुरीत 2 कुटके केले ना, हवं का? वाडा म्हणलं की एकच तुकडा वाढायचा, याचा घास पुरा होत नव्हता. 2-3 वेळाला झाल्यावर तो म्हणला नको. नुसतंच हवं का हवं का? स्वामी महाराज म्हणायचे, म्हणतात काय तुझं डोमलं खावं का? तसं प्रयत्न खूप केले, मिळालंच नाही, मग दिला नाद सोडून नको म्हणले. आता असं नाही, होऊन आलं तरीही नको वाटतंय. तुकोबार कशालाच हवं म्हणत नव्हते महाराज, नकोच म्हणायचं. नको आनने घो देशी तरी रिद्धी नको, सिद्धी नको, सलोकता मुक्ती नको, समीपता नको, स्वरूपता नको, नव्हे सायुज्यता सुद्धा नको. हे तृप्तीच अशा प्रकारचं द्योतक आहे. नको नको नको, तृष्णा संपून जाते, उठून पळायला लागतो मनुष्य. नको आता. तुकोबाराय म्हणतात, भगवंतानी जर दिलं तर त्याचा हा गुण आहे की मनुष्याचं मन काय होतं? तृप्त होतं, तृप्त. आणि मग जगातलं काहीच हवं वाटत नाही, काहीच मिळावं अशा प्रकारचं वाटत नाही. नको वाटतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ज्याला कशाचीच अपेक्षा नसते, ज्याला जगातले कशाचीच अपेक्षा नसते, तो इतका आनंदी असतो
की ज्याला जगातलं सगळं मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा करोडपटीनं श्रेष्ठ असतो तो. असं कसं काय म्हणले? ज्याला सगळं मिळालेलं आहे त्याच्यासारखा तो आनंदी कसं काय राहील? मग ज्याला सगळं मिळालेलं आहे त्यालाही जो आनंद असतो ते जे हवंय ते मिळालेलं आहे, आता त्याला काही हवं नाही म्हणूनच आनंद असतो. आणि यालाही काही लागतच नाही म्हणून हाही आनंदी आहे. पण त्याच्यापेक्षा आनंदी याच्याकरता आहे की त्याला मिळालेलं आहे, पण मिळालेलं असलं तरी टिकवायचंय. मिळालं तरी ते टिकेलच असं काही नाही ना. मिळण्यापेक्षाही टिकणं कठीण असतं. कठीण योगा होनी क्षेम ओकलिया होतो श्रम अर्थाणाम अर्जने क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकारिणः. गोभाट करून सांगतो की माझं पोट काय झालेलं आहे, भरलेलं आहे, मला काहीच लागत नाही, माझं पोट भरलेलं आहे, काहीच लागत म्हणजे नुसतं भरलेलं आहे असं नाही म्हणत, काहीच लागत नाही म्हणतो. नाहीतर पोराला पाहायला आल्यानंतर माणसं बी आपलं ऐश्वर्य दाखवतात ना. ही जमीन आहे, ही बाग आहे, ही विहीर आहे, या गाड्या आहे, हे बंगले, हे कमी आहे का आमच्याकडं? काही नाही. मग 5 लाख रुपयाला काय हरकत आहे का? असा निर्लज्जपणा नाही, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. म्हणजे आमच्याकडं एवढं आहे, आम्हाला काही कमी नाही म्हणायचं आणि पुन्हा काय मागायचा, पुन्हा मागायचा, हा निर्लज्जपणाचा कळस झाला. विठ्ठल विठ्ठल भिकारी आहे म्हणणं सरळ सरळ पाहुण्याला सांग की बा तुम्हाला पोरगी द्यायची तर द्या, नका देऊ, पण आम्ही भिकारी आहे, आमच्या आत आग आहे, आम्हाला इतकं मिळावं वाटतं, तुम्ही देऊ शकत असलं तर द्या, पण आम्ही भिकार बंबू आहे. प्रामाणिकपणा आहे हा काय आहे? प्रामाणिकपणा आहे. आमच्याकडं काही कमी नाही म्हणायचं आणि पुन्हा मागायचं, ही लुच्चगिरी झाली. बरोबर आहे, तसं नाही. झाले ऐसे पोट वरी करोनी बोभाट असा आहे हा कवळ. हा याचं सामर्थ्य आहे आणि हा देव देतो. मग बघा, तुम्हाला जर लागत असेल तर पळा, कराल ते करा, लाग करा करा लागपाठ काही थोडा बहुत लागपाठ काही थोडा बहुत लागपाठ करा भक्ती भाव धरा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्याला तन मन ध्यान द्याला नाथ करणे असेल गोड देवत राम राम काही थोडा बहुत लागपाठ करा. मानव देह तुम्हाला मिळालेला आहे, आयुष्य मिळालेलं आहे, बुद्धी देवाने दिलेली आहे, संतांची संगती तुम्हाला दिलेली आहे, तेव्हा आता लागपाठ करा. जा देवाच्या माग. भगवान सांगतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुकोबाराय म्हणतात करा लागपाठ. करायचं असलं तर करा, गरज असली तर करा, तुम्हाला तृप्त व्हायचं असेल तर करा, नव्हे तुम्हाला तुमचा शेवट गोड व्हावा असं वाटत असेल
तर करा, जरी करणे असेल, कारण शेवट गोड होणं हे महत्वाचं असतं. शेवटाचे गोड त्याचे खरे गा. रामकृष्ण वासुदेवा जानवे जनासी वाजवी पुतळेला. टाळा घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. शेवटाचे गोड शेवटचे गोड ते खरे. शेवटचे गोड ते खरे. विद्यार्थ्याचा निकाल लागल्यानंतर मग खरं असतं. वर्षामध्ये किती त्यांनी कपडे भारी वापरले, किती गाड्या फिरवल्या, किती ठिकाणी हॉटेलात गेला, याला नाही महत्व. निकालाला महत्व आहे. निकालाला शेवटचे गोड त्याची खरे. निकाल लागल्यानंतर फोटो त्याच्या आई बापाचे येत असतात, जो खालून पाहायला आलाय. त्याच्या आई बापाचे नाही येत. त्याच्या आई बापाचे नाही येत महाराज. 99%, 99.5%, 100% अशा प्रकारची मार्क असतात. राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये जो काय येतो, पहिला येतो, त्याचं कौतुक होत असतं. शेवटचे गोड. तसं मनुष्य मेल्यानंतर त्याचं शेवट गती काय प्राप्त होते त्याच्यावर त्याचं जीवन गोड का कडू अवलंबून आहे. किती कोटीची गाडी वापरतो त्याच्यावर नाही. आता गाडी आहे एसीची आहे, पण नंतर लाकडच आहे. मग लाकडं नसली तर मग ती हे विठाल विठाल. शेवट चांगला व्हावा असं वाटत असेल तर, शेवट चांगला होणं त्याला म्हटलं जातं शेवट तो भला. माझा बहु गोड झाला. काय झालं? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. दुःखाचा अत्यंतिक नाश, आनंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती, याला शेवट गोड होणं म्हणतात. असं शेवट गोड करायचं असेल तर कान्होबाराय सांगतात लागपाठ करा. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला तृप्त व्हावं असं वाटत असेल तर कराल ते कराला. कारण मी लागपाठ केला, त्याच्या संगतीत राहिलो, त्याने मला प्रसाद दिला आणि त्या प्रसादाने माझं पोट भरलं. झाले ऐसे पोट परी करोनी बोभाट. तेव्हा तुम्हाला हवा असेल तर पळा. जाऊ द्या म्हटले, जाऊ घरीच. आता कुठं टाइम झाला आणि त्याच्याकडे कुठं जाता. घरी गेलो तर तुकोबाराय म्हणतात मग घरी जा, पण असा नाही मिळायचं तिथं. तुका म्हणे घरी, 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 तुका
तुका म्हणे घरी तुका म्हणे घरी मग कैचिया परी मग कैचिया परी देवे दिला खातो भाग देवे दिला खातो भाग मग कैच्या पारी देवे दिला तुका म्हणे घरी मग कायच्या या तरी तुकोबाराय म्हणतात मग घरी मिळाल खायला, पण मग घरी अशा प्रकारचं नाही मिळणार. मग घरी कशा प्रकारचं मिळतं? घरी जे मिळतं ते आग वाढवणारं मिळतं. तुम्ही घरी सेवन करणार म्हणजे विषयाचा आनंद, घरी म्हणजे संसारी, आणि संसारामध्ये मिळणारा आनंद हा कशाचा असतो? विषयाचा असतो. आणि विषयाचा आनंद हा तृप्त नाही करत माणसाला, मनातली सुखाची आग वाढवतो. म्हणून विषय सेवितागा कोण तृप्त झाला नाही का? या हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभि वर्धते. विषयाने जीवन संतुष्ट नाही होत. इतिहासामध्ये एक राजा आहे, त्याला आपलं आयुष्य विषय भोगण्यामध्ये कमी पडलं, त्यानं पोराचं मागून घेतलं. माणूस पोराचं आयुष्य घेऊनही त्याची काही तृप्ती झाली नाही. मग शेवट वैराग्य झालं आणि सगळ्याचा काय केला? त्याग केला. तेव्हा घरी आनंद मिळणार नाही असं नाही, मिळेल, पण मग तो अशा प्रकारचा नसणार. तुका म्हणे घरी मग कायच्या या परी. त्याच्याकरता देव हा आनंद देतो, मला दिलेला आहे त्याने. तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हीही त्याच्या मागं जावं असा मी तुम्हाला सल्ला देतो. देवे दिला खातो भाग कराल ते कराला ग विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. कधी नव्हत अशा प्रकारचं लोणी कृष्णाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर खायला मिळाल्यावर मग कशाला ते कृष्णाला सोडतात? रोज कृष्णाच्या बरोबर कृष्ण. मग आता सगळ्यांना लोणी खायला द्यायचं, इतके मोठे गोपाळ पोटभर द्यायचं, आणि मग आता घरचं देऊन कसं चालत होतं? चालतं होय नाही का? मग आता हा नेताच ना. मग काय केलं कृष्णाने? काय केलं म्हणजे पोरांना पोटभर खाऊ घातलं, सार अशा प्रकारचं लोणी खाऊ घातलं, पण मग त्याच्या घरचं नाही, मग पोरांच्याच घरचं पोरांना खाऊ. पोरांच्या घरचं कसं काय पोरांना खाऊ घातलं? हा, चोऱ्या करून. कारण लोणी कोणाच्या घरी? त्याने मग ते सरळ रीतशीर मंडळ स्थापन केलं, रजिस्ट्रेशन करून घेतलं त्याचं, अखिल भारतीय चौर्य मंडळ. नंबर नक्की नाही माहिती काय होतं. त्याचा हा अध्यक्ष झाला, त्याची घटना वगैरे सगळी व्यवस्थित तयार केली, आणि मग त्याच्यात ठराव असा होता की ज्या घरी लोणी तयार झाला असेल दुसऱ्या दिवशी बाजारात नेणार, त्याच्या आदल्या दिवशी त्या गोपाळाने त्याची सूचना द्यायची. ती सगळ्या सूचना एकत्र करायच्या. रात्री बऱ्याच 10, 10:30, 11 पर्यंत हे खेळतच राहायचे, लोकाला झोपा लागेपर्यंत. लोक दिवसभर कामं करायचे, त्याच्यामुळं जेवलं की झोपायचे. लोक झोपले मग यांचा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्याच्या घरचं त्याच्या घरचं त्याच्या घरचं त्याच्या घरचं.
आता बिचाऱ्याने ते बाजारात नेऊन विकायचं, त्या विकल्यानंतर त्या पैशात हे आणायचं ते आणायचं ते आणायचं, सगळी यादी करून ठेवायची आणि ते लोणी रात्रीच गडप व्हायचं. लोकांना समजेना गेलं की हे नेमकं काय होतंय. बरं, चोरी होतीये म्हणावं तर दरवाजे आतून बंद आहेत, खिडक्या बंद आहेत, भिंती फुटलेल्या नाही. पण मग हे गायब काय होतंय? मांजरं खाती म्हणावी तर कोणाच्या घरात मांजरं बी नाही. मग काही वेळ त्या सासूने सुनावर संशय घ्यावा, तू खाल्ला असेल. आता पण सुनानं खाल्लं म्हणलं तर इतकं कसं काय खायलो? आता 10-20 किलो एवढं कसं काय खाऊ शकते? काही कळा नाही गेलं. बरेच दिवस असंच गेलं. त्यांना वाटलं आपल्याच घरी होतंय, मग चिटकी लागती का काय, कोणी मांत्रिक आला काय, अमकं होतं काय, तमकं होतं काय. पण मग एकामेकीला सांगायला लागल्यानंतर ते दुसरीच्या घरी तसंच होतंय, तिसरीच्या घरी तसंच होतंय. अख्ख्या गोकुळातलं लोणी आणि गायब होतंय. मथुरेकडे लोणीच जायला तयार नाही. आणि मग महिला मंडळाने मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाची जी अध्यक्ष होती तिच्यावर जबाबदारी टाकली की लोण्याचं नेमकं काय होतंय, गायब कसं काय होतंय. म्हणजे आपोआप ते काय हवेत जिरून जातं का, त्याला आकाश गिळतो का, पृथ्वीत घुसतंय, काय होतंय काय लोण्याचं. हुशार होती ती, जरा जास्त शिकलेली होती. ते म्हणे तुम्ही काळजी करू नका. काही दिवस तिनं पोलीस खात्यात काम बी केलेलं होतं. ते म्हणे मी तपास करते. मग तपास अनेक अंगाने करायचा असतो. ते तिचं पोरग वाकड्यात, ते पण यांच्या टोळीमध्ये. मग त्याने पहिल्यांदा तारीख काढली. पहिल्यांदा कोणाच्या घरचं लोणी गायब झालं, किती तारखेला झालं. आणि मग तिच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी ती अशी डोक्यात विचारच करत होती, काय होत असेल लोणी, कोण नेत असेल. तर ते पोरग झोपीतून जसं उठलं तसं निघालं खेळायला. भाकरी करीत होती ती. तिने झालं वाकड्या. तो म्हणला काय? अरे भाकरी तयार झालेली आहे, जेवण करून तू जाय, मला जायचंय, काम आहे मला आज खूप. पुन्हा घर उघडं राहणार नाही, तुला जेवायची अडचण होईल, तू जेवण करून मग जाय खेळायला. ते जेवण म्हणल्यावर त्याने तोंड लयच कसं तरी वाकडं केलं. जेवण, तुला आश्चर्यच वाटलं. जेवण म्हटल्यावर तोंड वाकडं की एवढं वाकडं करायचं काय कारण? म्हणजे काय रे, जेवत नाही का तू? वा म्हटलं, मग जेवलं जेवत थोडं चालतं. आणि मग जेवण म्हटल्यावर तू एवढं तोंड वाकडं का केलं? पण तो म्हणला जेवायला काय देणार तू जेवायला? अरे ताजी भाकर आणि शिळं ताक. ताक म्हटल्यावर त्यांनी तर पाय आपटले आणि हात झटकले. फुळक पाणी आम्ही नाही खाणार. ताक खात नाही तू? आणि मला आता हुशारच होती ती. तिच्या लक्षात आलं की कितीतरी दिवसापासून पोरग घरी जेवलंच नाही. 28 तारखेपासून. आणि ती लोणी चोरी होण्याची तारीखही काय आहे? 28च तारीख आहे ना. 28 तारखेपासून पोरग जेवलं नाही. याचा त्याचा ते काही संबंध नसतो. ताकाला फुळूक पाणी म्हणते. मग तिने सांगितलं तू काय खातो रे? मग काय खातो? आई अरे लवकर सांग, 10 वाजत आले, काय खातो सांग ना. तो म्हणला आवाज करायला लागलं कवर. सांग ना. त्याला जवळ घेतलं, प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवला, त्याला असं आपलंसं केलं. काय खातो? तो म्हटला लोणी. लोणी खातो तू? हा. कोण देतो तुला लोणी? आमचा देव. आम्ही काय कोणाच्या बापाचं खातो? आमचा देव आम्हाला देतो. तुमचा देव म्हणजे नेमकं कोण रे? तुला माहिती नाही आमचा देव? नाही, आम्ही त्याच्या संगतीत राहतो सतत. तो म्हणजे कृष्ण. हा, कृष्ण आमचा देव आहे. तो आम्हाला लोणी खायला देतो. अरे वा. म्हणजे तुला एकट्यालाच नाही आई, जेवढे येतात
सगळ्यांना देतो. तिनं हळूच विचारलं, घरचं देतो? हे येडे पुढारी कुठं घरचं खाऊ घालीत असत. पुढारी असो का महाराज असो, जाऊ द्या, खायला मिळतं ना. काय गेलं, मिळतंय ना खायला. नाही ते झालं रे, चांगलंच आहे, तुला खायला मिळतं, लोणी खायला मिळतं, हे मला तर खूपच आवडलं. पण मग तो घरचं खाल्लं नाही काय, मग कुठलं? आणि मग त्याच्या लक्षात आलं की कृष्णाने सांगितलं होतं कोणी कोणाशी या बाबतीत बाहेर करायचा नाही, अजिबात कोणाला सांगायचं नाही. आणि आई विचारते की कुठलं देतो? तो म्हणला, आई तुझ्या पोराला खायला मिळतं, याच्यात तू खुश नाही का? कुठलं मिळतंय आणि काय मिळतंय, तुला काय घेणं? तू काय CBI मध्ये नोकरीला लागली काय? चौकशा कशाला करायला लागलीस एवढी? तसं नाही रे. पण मग तसं आई म्हणून मी विचारलं. तो म्हणला, नाही सांगणार. का नाही सांगत तू? आमच्या चेअरमननी सांगितलेलं आहे की कोणालाही हे सांगाय. अरे कोणाला नाही सांगायचं, मी कोणामध्ये मोडते का? तुझी आई आहे मी, तुझी आई आहे मी कोणामध्ये कस काय मोडल? तो म्हणला, तू आई असली तरी बाई आहे. तुम्हाला धर्मराजाने काय दिलेलं आहे? शाप दिलेला आहे. तुझ्या काय मनात राहायचं नाही, तू सगळ्या गावामध्ये बिना पत्रिकेचं बोंबलत राहणार. त्याच्यामुळं आपण काही सांगणार नाही. तो काही सांगायला गेला, शेवट वेळ जास्त झाल्यामुळं तिनं दंडाचा मग मार्ग स्वीकारला. त्याने सांगितलं, तू जर सांगितलं नाही तर तुला मी कृष्णाकडेच जाऊ देणार नाही, बांधून टाकणार घरामध्ये. भरला महाराज त्याचा हात पक्का. आता काय करतं, त्याला तिकडे जायची छटपट लागलेली, ती काही सोडी नाही गेली. शेवट त्याने सांगितलं, आई कोणाला सांगू नको बरं का. हा नाही सांगणार. आम्ही का नाही दररोज एका घरी जातो आणि काय करतो, तिथलं लोणी तो चोरून आम्हाला खाऊ घालतो. त्याचा विशेष आहे की अगोदर तो आम्हाला खाऊ घालतो आणि आम्ही तृप्त झाल्यावर मग तो खातो. आता मग महाराज झालंच का, नोकरणी सगळ्या गावात झालं. यशोदेकडे बोबाट यायला लागले आणि मग तिनं नंदाच्या कानावर घातलं. नंदाने लगेच कृष्णाला बोलावून घेतलं. सांगितलं, कृष्णा काय बाबा, आता तू मोठा झालास, आपली वासरं घ्यायची आणि तू आता उद्यापासून काय करायचं, चारायला जायचं. तो म्हणला ठीक आहे. पोरांना सगळ्यांना सांगितलं, आपला गावातला मुक्काम संपलेला आहे. सगळ्यांनी आपापली वासरं आणायची. सगळ्या पोरांनी धारा पहाटेच काढल्या जायच्या आणि अगदी सकाळीच, अगदी दिवसही उगवलेला नाही, स्पष्ट उजळलेलंही नाही, अशा वेळेला सगळ्या पोरांना वासरांना घेऊन भगवान वृंदावनामध्ये चालायला जायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या वासरामध्ये काही बैल असायचे, काही गायी असायच्या, छोट्या छोट्या गायी, छोटे छोटे गोपाळ. अशा प्रकारचा तो कार्यक्रम त्यांचा सुरू झालेला आहे. इकडं कंसानी आघासुराला कृष्णाला मारण्याकरता पाठवलेलं आहे. अधूनमधून त्याने असुर पाठवायचा आणि याने लगेच त्याला मुक्त करून टाकायचं, पुन्हा पलीकडे काही जाऊ वगैरे द्यायचंच नाही. आघासुराला पाठवलं. त्यांनी सांगितलं, हे पाय सावध हा. तो म्हणला, तुम्ही काळजीच करू नका, मी काम फत्ते करूनच येतो. अजगर आहे मी. अजगराच्या तोंडात एकदा सापडला, मग कुणी असो तो, फार ताकद असते अजगराच्या ठिकाणी. मग त्याच्या तोंडातून सुटणं काय होतं, कठीण जातं महाराज. अख्खा मनुष्य गिळू शकतो अजगर, अख्खा मनुष्य. आणि त्यांनी असं भयंकर मोठं अजगराचं रूप धारण केलेलं आहे.
हे कधी येतात, कोणत्या रस्त्याने येतात, सगळं अगोदर माहिती काढून घेतलेली होती. ज्या रस्त्याने ते वासरा आणि पोरांना घेऊन येतो त्या रस्त्यावर खाली एक जबडा आणि वर आकाशाला एक जबडा नेऊन भिडवलेला आहे, जीभ अशी पुढे सोडलेली आहे. वासर तर सरळ जिभेवर चालून मध्ये गेलेले आहेत, पोरही चालायला लागली. हा थोडा माग होता. पोरं जिभेवरून चालली त्यावेळेला त्यांना आश्चर्य वाटलं की रातोरात रोडचं काम कसं काय झालं. वाकड्या म्हणला पेंद्या, तो म्हणे काय रे, काल तर आपण ह्या रस्त्याने गेलो. तो म्हणे हा, तेव्हा तर खडी सुद्धा टाकलेली नव्हती, आणि आता डांबरीकरण कसं काय झालं. तो म्हटला मंत्री यायचा असेल. मंत्री यायचं असलं तर रात्रीत काय होतं, रस्ता तयार होतो. नाहीतर मग 2 वर्ष झाला आपल्या पुलाचा जोडणारा रस्ताच अजून तयार झाला. तितक्यात ते दुसरं एक पोरग होतं. ते म्हणे का रे, पण रोड करताना का स्प्रिंगा वापरल्या का काय याच्यात, असं दबते जीभ दबायची. असे ते गप्पा वगैरे मारतायत. कृष्णाने पाहिलेले वासरं पुढे गेलेले आहेत, पोरं पुढे गेलेले आहेत. याने जाणून बुजून त्याच्या तोंडात काय केला, प्रवेश केला. बस हा त्याचीच वाट पाहत होता. कृष्ण तोंडात आल्याबरोबर त्याने तोंड मिटायला सुरुवात केली. त्याच्या शरीरातून विषारी वायू बाहेर आला. त्याने पोरं आणि वासरं बेशुद्ध पडलेले, तोंड मिटायला सुरुवात केलेली आहे. पोरं बेशुद्ध झालेले आहेत. हे पाहिल्यानंतर भगवंताला क्रोध आलेला आहे आणि भगवंतानी आपलं विराट स्वरूप अशा प्रकारचं धारण करायला सुरुवात केलेली आहे. त्याचा एवढा मोठा जबडा, पण याचं डोकं त्या जबड्याला जाऊन चिकटलं. पुष्कळ त्याने दाबायचा प्रयत्न केला, पण तो काही कृष्णाला खाली दाबू शकला नाही. उलट याची उंची यांनी आपली वाढवायला सुरुवात केली. महाराज, तोंडाची वाढायची जेवढी क्षमता होती तोपर्यंत त्याला काही नाही वाटलं, पण तरीही ज्या वेळेला वाढायलाच लागला तो असा चिरायला लागला मधून. खालचा जबडा पायाने दाबून धरला आणि वरचं डोकं लावलं. त्याला हालचालच करायला नाही. त्याने नुसतं शेपूट आपटायला लागला. सगळी पृथ्वी अशी हालायची. विढाल विढाल गिळीता आघासूर चिरोनी सांडीला 2 भाग केले, फेकून दिलेले आहेत. कृपामय नजरेनं पोरं आणि वासराकडे पाहिलेलं आहे. ती वासरं मायेनं तिथून तसेच उचललेले आहेत. बाजूला एका ठिकाणावर नेऊन ठेवलेले आहेत आणि मग त्यांना सावध केलं. डोळे चोळीतच ते उठले. तोपर्यंत दिवसभर आलेला होता, ऊन पडलेलं. आणि मग पोरं म्हणे का रे प्यांद्या, रस्ता कुठे गेला. भुका लागलेल्या होते. ते म्हणे जाऊ दे रे, रस्तान फिस्ता, सकाळी निघताना काही खाल्लेलं नाही, भुका लागलेल्या आहेत. कृष्णाने भुका लागल्या तुम्हाला? हा लागल्या. मग काय अडचण आहे, झाली आता वेळ म्हणते, झाली आता वेळ म्हणते अनासिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनासिदोरा, झाली आता वेळ म्हणते अनासिदोरा. काम सारोनी सकळ, काम सारोनी सकळ, मिळाले गोपाळ, नावाने गोपाळ. झाली आता वेळ म्हणते अनासिदोरा, झाली आता वेळ म्हणते अनासिदोरा. गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या भगवान श्रीकृष्णासमोर सोडलेल्या आहेत. त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवंतांनी आपली शिदोरी मग त्याच्यात टाकली. नवविधा भक्तीच्या शिदोऱ्या गोपाळांच्या आहेत आणि प्रेमाची शिदोरी कृष्णाची आहे. असं भक्ती आणि प्रेम यांचा ज्या वेळेला काला तयार झाला, त्याचा जो आनंद आहे, त्या आनंदाचा नुसता सुगंध स्वर्गात गेला तर अख्खा स्वर्ग महाराज त्या काल्याचा आनंद पाहण्याकरता अंतरिक्षामध्ये येऊन हजर झालेला आहे. सगळा तो काला केलेला आहे. गोपाळांना गोल बसवलेला आहे.
भगवान मध्ये उभे राहिलेले आहेत. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो श्रंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रण कवलम तत्फलांगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हा सयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिषदि भुभुजे यज्ञभुग बालकेलिः पुंडरीक वरदा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय. ईश्वर माऊली ज्ञान